गौरव दादा आपल्या गावामध्ये वेळेत वेळ काढून उपस्थिती राहिल्याबद्दल ग्रामस्थ व शिवसेना हिंदूच्या वतीने त्यांचे आभार मानतो। हिंदू धर्म प्रचार जनजागृतीबद्दल 4 शब्द सांगणार आहेत, त्यांनी सर्वांनी शांतपणे ऐकण्याची नम्र विनंती। बरोबर टायमात लाईट गेले, कारण काय काळजी नाही, माझा आवाज घनघणीत आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे। तर जेवढी लोक मला ओळखतात, जेवढी लोक मला ओळखत नाहीत मला माहीत नाही, कारण मी थोडक्यात मात्र तुम्हाला सांगतो की मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। तरी माझी थोडक्यात माहिती झाली आहे, तर मी तुमच्यासमोर 3 मुद्दे मांडणार। पहिला मुद्दा असा आहे की आता आपण बेळगावचे भूमिपुत्र, तुम्ही या गावची लोक, तुम्ही या गावात जन्मला, तुमची दुसरी पिढी तिसरी पिढी, तसं मी बेळगावचा। माझी एकच इच्छा आहे की बेळगावमध्ये जसं बाहेरच्या लोक येऊन व्यवसाय करायला, तर आमची लोक व्यवसाय का करेनात? बरोबर आहे ना? आमचा समाज, मी फक्त इथं बेळगाव भूमिपुत्र म्हणायला लागलो आहे। बेळगाव भूमिपुत्र म्हणजे 18 पगड जाती आले, सगळे भाषा आले, मी कुणाला भाषावरती बोले ना जातीवर बोले ना। बेळगावची भूमिपुत्र तुम्ही, बाहेरची लोक येऊन व्यवसाय करू शकतात, तर आपण व्यवसाय का करू नये? शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण करा, नोकरीसाठी हजारों प्रयत्न करा, नोकरी नाही मिळाली तर शून्यातनं दुनिया करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलंय। 18 पगड जातीनं एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातनं दुनिया घडवली। मी थोडक्यात तुम्हाला एक सांगतो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 20 वर्ष लढून छोटंसं स्वराज्य तयार केलं, मिर्झा राजा जयसिंग आले, छत्रपती शिवाजी महाराजांनी एका हिंदू राजावरती हल्ला करायचा नाही म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलून आपलं अर्ध्याहून जास्ती स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या टायमाला मिर्झा राजा जयसिंगला वापस दिलं। दिल्लीच्या भेटीला गेले, दिल्लीमध्ये त्यांना अटक झाली। जवळपास मला जसं लक्षात आहे 47 किल्ले होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्या टायमाला, त्याच्यात 27हून अधिक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना वापस दिले। 20 वर्षाचा लढा त्यांनी थोडक्यात सोडून टाकला। जेव्हा त्यांनी दिल्लीच्या सुटकेवरनं वापस आले, पुढच्या 9 वर्षात 360हून अधिक किल्ले जिंकले। पुढच्या 9 वर्षात आज आपण थकलो, आज आपण खचलो, आज आपला व्यवसाय चालेना, आज आपला टाइम बरोबर नाही आहे। तुम्ही शिवचरित्र वाचायला शिका, काय लढवय होते आमच्याकडे, बाजीप्रभू देशपांडे, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, गुरु गोविंद सिंग, असे भरपूर अनेक योद्धे आहेत। सो व्यवसाय, मी व्यवसायासाठी तुम्हाला काय सांगालो आहे, आमची पोरं, आमची लोक जे भूमिपुत्र आहेत, सगळीजण सेंटरिंग काम, गौंडी काम, फरची फिटिंग, टाईल्स फिटिंग चांगलं काम आहे, कारण ह्याला मोठ्या प्रमाणात करा, मोठ्या मोठ्या कंपनीचे कॉन्टॅक्ट करा, मोठ्या मोठ्या घरांचे बिल्डिंगांचे कॉन्ट्रॅक्ट घ्या। आपण घाबरतोय, घाबरायचं कशाला? 300 मावळे घेऊन दिवस लढलेत बाजीप्रभू देशपांडे, आम्ही त्यांची पिढी आहे, बरोबर ना? मी फक्त हे तुम्हाला काय सांगायला लागलो आहे, आमच्या समाजात आमच्या भूमिपुत्रांना पहिला नोकरीची गरज लागली, नोकरी मिळाली नाही की पोरं थकून जायला लागलेत। व्यवसाय करा, बाहेरची लोक बेळगावला येऊन व्यवसाय करायला लाख लाख रुपये भाडी द्यायला लागलेत, आणि आम्ही बेळगाव भूमिपुत्र म्हणून आम्ही इथं व्यवसाय करायला करायचं काय? बरोबर ना? आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, महिला वर्गांवरती मी काय बोलणार आहे।